नमस्कार बालमित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. आज आपण इयत्ता 5वीचा मराठी विषय बघणार आहोत. आजच्या पाठाला सुरुवात करण्याआधी मी माझा तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षणाचा जो उपक्रम चालू आहे त्यामागे जो अधिकारी वृंद कार्यरत आहे त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. माझे नाव सौ नंदा आनंद कांबळे. माझ्या शाळेचे नाव MPS धारावी काळा किल्ला, विभाग जी नॉर्थ. आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत सौ स्नेहलता डुंबरे मॅडम आणि नोडल बीट ऑफिसर श्री शरद कुराडे सर. तसेच नोडल HM आहेत मेरी पुष्पम पॉल मॅडम आणि असिस्टंट नोडल HM आहेत मनप्रीत कौर आनंद मॅडम आणि CNO आहेत श्री रतिलाल सर. या सर्व अधिकारी वृंदाचे मी प्रथम आभार मानते की त्यांनी मला ऑनलाईन लेसन घेण्याची ही संधी दिली. सुस्वागतम मुलांनो. पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण आजचा सुविचार पाहूया. मुलांनो, आजचा सुविचार आहे हसा खेळा पण शिस्त पाळा. या सुविचाराचा अर्थ असा आहे की खूप हसा, खूप खेळा, पण शिस्तीने वागा. शिस्त ही असलीच पाहिजे. म्हणजेच प्रत्येक गोष्ट शिस्तीने केली पाहिजे, शिस्तीचे पालन केले पाहिजे. मग ती कोणतीही गोष्ट असू दे, अगदी तुमच्या आवडीचा खेळ असला तरीही. मुलांनो, सुविचाराचा अर्थ समजला ना? हो. छान. चला तर आता आपण मराठी विषयाकडे वळूया. पाठाची सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि त्यावर आधारित थोडेसे प्रश्न विचारणार आहे. बघूया कोण कोण बरोबर उत्तर देतात ते. चला, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते आहे बरं? कोणता खेळ दिसतोय? खो खो. खो खो, बरोबर, छान. आणि दुसरं चित्र? फुटबॉल. दुसऱ्या चित्रामध्ये बघा काय दिसतंय? मुलं काय खेळतायत? फुटबॉल. फुटबॉल आहे का? बॅट आणि घेऊन? क्रिकेट, बरोबर, छान, हुशार. चला आता त्याच्या पुढील चित्र पाहूया. आता ह्या चित्रामध्ये बघा कोणतं चित्र दिसत आहे? पाहिलंय का तुम्ही? खेळलेत का कधी हा खेळ? हा आहे भोवरा. भोवरा. बरोबर, भोवरा खेळ आहे हा. आणि त्याच्या बाजूचं चित्र आहे बघा, काय खेळतोय हा मुलगा? या खेळाला तुम्ही पाहिलं नसेल कारण हल्ली हा खेळ खेळला जात नाही. हा पूर्वी फार खेळ खेळायचा. ह्या खेळाचं नाव आहे विटी दांडू. कळलं ना तुम्हाला? नवीन खेळ हा. हा खेळ जुना आहे पण तुम्ही कधी पाहिला नाही त्यामुळे कळत नाहीये. पण ह्या खेळाचं नाव लक्षात ठेवा हा. आता दुसरं चित्र जे इथे दिसतंय बघा, दगड ठेवलेत एकमेकांवर आणि बाजूला चेंडू आहे. ह्या खेळाचं नाव माहितीये का तुम्हाला? नाही. नाही. ठीक आहे, मी सांगते हा. ह्या बॉलने लांबून नेम धरून त्या दगडांवर मारायचं असतो. ह्याला म्हणतात लगोरी. या खेळाचं नाव आहे लगोरी. आता पुढील चित्र बघा. हे तर गोटी. काय आहे? गोटी. गोट्या खेळतायत मुलं, म्हणजे हा सुद्धा एक खेळ आहे. त्याच्यानंतर पुढील एक चित्र पहा. काय दिसतंय रे चित्रांमध्ये? खूप सारे पतंग दिसते आहे. छान छान, पतंग दिसतायत आणि मुलं काय करतायत? ही पतंग उडवतो आहे. पतंग उडवतो आहे. छान, बरोबर. आता पतंग केव्हा बरं उडवतात माहिती तुम्हाला? कोणत्या सणाला उडवतात?
मकर संक्रांती. मकर संक्रांती. छान. मकर संक्रांतीला पतंग उडवतात आणि काय करतात मकर संक्रांतीला? काय दिसतंय चित्रामध्ये बघा? लाडू आहेत ना? हो. हां, तिळगुळ देतात आणि तिळगुळ देताना काय बोलतात? तिळगुळ घे, गोड गोड बोला. हां, बरोबर. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि ह्या सणाच्या दिवशी खूप जण पतंग सुद्धा उडवतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पतंग उडवण्याचा खेळ चालू असतो. आणि काही ठिकाणी तर ह्या पतंग उडवण्याच्या स्पर्धा सुद्धा लागलेल्या असतात. अशा प्रकारे हा पतंगाचा खेळ चालू असतो. ह्यावरूनच बघा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक कविता आहे. ती कविता आज आपण पाहणार आहोत. कविता आहे 26वी पतंग. कवी या कवितेचे कवी आहेत आज्ञा पुराणिक. आता ही कविता बघूया बरं. मी आधी कविता वाचून दाखवते हां, सगळ्यांनी ऐकायची आहे आणि मग नंतर आपण एक-एक कडव्याचा आपण अर्थ समजून घेऊया. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगास भेटायला. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देऊ झटका दोरा ओढुनी. पतंग जातील वरवर चढुनी, पंख नको त्याजला. जशी पाखरे आभाळात, पंख पसरुनी तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला. अशा प्रकारे ही आपली कविता आहे आणि या कवितेचे कवी आहेत आज्ञा पुराणिक. चला तर आता आपण या कवितेच्या ओळी पाहूया. आता पहिल्यांदा दिलंय बघा, पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. आता इथे गड्यांनो म्हणजे काय माहितीये का मुलांनो तुम्हाला? गड्यांनो म्हणजे मित्रांनो, सवंगड्यांनो. मित्रांना म्हटलेलं आहे इथे गड्यांनो. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. आता या कवितेतले कवी सांगतायत की चला मित्रांनो आपण पतंग उडवायला जाऊया. आणि पतंग केव्हा बरं उडवतात माहिती का तुम्हाला? सकाळी किंवा दुपारी तर किती ऊन असतं, तर उन्हामध्ये पतंग नाही उडवत. संध्याकाळच्या वेळेला पतंग उडवतात. म्हणून चित्रामध्ये बघा संध्याकाळच्या वेळेचं चित्र दिसतं आहे. ढगांवर लाल पिवळसर रंग आला आहे आणि नदीकाठी पतंग उडवतायत. त्यामुळे झुळझुळ हवा सुद्धा लागते त्यांना. आजूबाजूला डोंगरमाळा आहे. म्हणजे पतंग कुठे उडवायला गेलेत ही मुलं? नदीच्या काठी. करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगास भेटायला. आता बघा ही मुलं काय सांगतायत की चला पटकन सगळ्यांनी आपण एकत्र सुरुवात करूया आणि भराभर पतंग उडवायला सुरुवात करू. आणि ह्या मुलाच्या हातात बघा काय दिसतं आहे? रीळ. सोडा सोडा रीळ भराभर म्हणजे काय? तर ह्या मुलाने हातामध्ये जे धरलेला आहे धागा गुंडाळले पतंगाचा त्याला म्हणतात रीळ. तसंच अ, ह्या अ, रीळला फिरकी सुद्धा म्हणतात हां. आणि जो पतंगाचा धागा असतो त्याला मांजा म्हणतात. तर ते पतंग मुलं सांगतायत की चला भराभर आपण रीळ सोडूया म्हणजे धागा सोडूया आणि पतंग जोरात उंचावर उडवूया. जसं काही पतंग काय करतायत? हवेत उडून ढगांना भेटायला चाललेत. बघा पतंग अगदी ढगाजवळ पोहोचल्यासारखं वाटतंय की नाही आपल्याला? ढगास भेटायला. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देऊ झटका दोरा ओढुनी. पतंग जातील वरवर चढुनी, पंख नको त्याजला. आता बघा ही मुलं कुठे पतंग उडवतायत? नदीकाठी. हे तर आपल्याला सगळ्यांना समजलं.
मग आता नदीकाठीची जमीन कशी असते? तर वाळू असते बघा नदीकाठी. म्हणून कवी म्हणतोय, की मऊ-मऊ वाळूत पाय रोवणी म्हणजे घट्ट पाय रोवून आपण ह्या मऊ-मऊ वाळूमध्ये उभं राहूया. देऊ झटका दोरा ओढुनी आणि पतंग उडवताना पटकन झटका देऊया. म्हणजे पतंग जेव्हा उंच हवेत उडतो, तेव्हा एक दुसऱ्यांचा पतंग झटका देऊन पाडण्याचा प्रयत्न करतात. पतंग जातील वर-वर चढुनी, पंख नको त्याजला. आता पतंग एवढे वर चढून जातायत हवेवर, की आकाशात जसं काही ढगांना भेटायला गेलेत. मागच्या कडव्यामध्ये आपण पाहिलं, की पतंग जणू काही ढगांनाच भेटतायत. तर जसे पंख त्यांना पंखांची पण गरज नाही. जसे पक्षी बघा, पंखांमुळे आकाशात उडतात. पण पतंगांना पंखांची गरज नाहीये. ते एवढे उंच आकाशात उडतायत हवेवर, की त्यामुळे कवी म्हणतोय, की पतंग जातील वर चढुनी, पंख नको त्याजला. आता पुढच्या कडव्यामध्ये काय दिलंय बघा बरं? जशी पाखरे आभाळात, पंख पसरुनी तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला. आता पक्ष्यांप्रमाणे पतंग आकाशात उडतायत. बघा पक्षी पण दिसतायत. मस्त पंख पसरून आकाशामध्ये उडतायत. जसं काय हवेवर तरंगतायत ते. तसेच आपले पतंग सुद्धा पक्ष्यांप्रमाणे हवेमध्ये तरंगताना आपल्याला आकाशात दिसत आहेत. त्यामुळे हा खेळ किती चांगला आहे. मुलांना हा खेळ खूप आवडला आहे. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. अशा प्रकारे ही कविता आपल्याला ह्या कवींनी सांगितलेली आहे. बघा बरं, परत ते कवी म्हणतायत, पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. आणि त्याबरोबरच बघा ह्या कवितेमध्ये खाली आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा दिल्या आहेत. तर काय दिल्या आहेत बघा? तर घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. काय सांगतायत मुलं? कवी आपल्याला मुलांना, की घराच्या छतावर म्हणजे घरावर चढून उभं राहू नका पतंग उडवायला. तर पतंग कुठे उडवायचा आहे? मोकळ्या मैदानामध्ये. मोकळ्या मैदानामध्ये पतंग उडवायचा आहे. तसंच जेव्हा झटका ओढून आपण पतंग एक दुसऱ्यांचा पाडतो, त्यावेळेला काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. म्हणजे बघा आता ह्या चित्रामध्ये हा मुलगा दिसतोय आपल्याला, की झाडावर चढलाय आणि तो पतंग घेण्यासाठी आणि झाडाची फांदीच मोडली आहे. म्हणून आपल्याला कवीने सांगितलेलं आहे, की काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका, अवघड ठिकाणी चढू नका. बघितलं ना? आता हा असा अवघड ठिकाणी आपण जर पतंग काढण्यासाठी चढलो, तर काय होईल? आपण खाली पडू, आपल्या डोक्याला इजा होईल, अपघात होईल. म्हणून आपलं असं आपल्याला त्रास होणार आणि शेवटी. म्हणून पतंग पकडण्यासाठी झाडावर चढायचं नाही. तसंच रस्त्यावर धावायचं नाही. कळलं ना मुलांनो तुम्हाला? हो टीचर. आता मी कविता म्हणून दाखवणार आहे. तर सगळ्यांनी आता कविता माझ्या मागे म्हणायची आहे. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवणी चला घडांना, पतंग उडवा चला. रंग ढगांवर मावळतीचा, रंग ढगावर मावळतींचा, लाल पिवळसर किती मजेचा. लाल पिवळसा किती मजाचा. झुळझुळ वारा नदी काठचा, झुडझुडवाला नदी काठचा. वाटचा डोंगरमडा, करू चला सुरुवात बरोबर. करू चला सुरुवात बरोबर. सोडा सोडा रीळ भराभर, सोडा सोडा रीड भरभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर. पतंग चढवा हे वाडावर.
ढगास भेटायला. धाग्यांचा भेट्याला. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी. मऊ मऊ वाढत पावेत रोमे. देऊ झटका दोरा ओढुनी. देऊ झटका डोरा ओढण. पतंग जातील वरवर चढुनी. पतंग जातील वरवर चढुनी. जातील वर वर चढणी. पंख नको त्याजला. अशी पाखरे आभाळात. अशी पाखरे आभाळत. पंख पसरुनी तरंगतात. पंखा पसरून तरंगत. दिसतील तैसे पतंग रंगीत. दिसले तेसे पतंग रंगीत. खेळ किती चांगला. खेळ ती चांगला. पतंग उडवू चला गड्यांनो. पतंग उडवू चला. पतंग उडवून चला गडांना. पतंग उडवू चला. चला तर कविता आवडली ना मुलांनो. आता आपण ह्या कवितेतले शब्दार्थ पाहूया. शब्दार्थ म्हणजे काय, तर कठीण शब्दांचे अर्थ जे ह्या कवितेत आले आहेत. पहिला शब्द आहे बघा, त्याजला. त्याजला म्हणजे काय, त्याला. त्याला, बरोबर. दुसरा शब्द काय आहे, आभाळ. आभाळ म्हणजे आकाश. आकाश, बरोबर, छान. तिसरा शब्द आहे तरंगणे. तरंगणे म्हणजे उडणे. हवेत उडणे, बरोबर, छान. आता तुम्हाला शब्दांचे अर्थ पण समजले आहेत, कविता पण झाली आपली बोलून, आणि तुम्हाला आता ती कविता पण समजली आहे. तर आता त्यावर मी थोडेसे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. बघूया हा. आता इथे पहिला प्रश्न आहे, विरुद्ध अर्थाचे शब्द माहित करून घ्या व लिहा. आता विरुद्ध अर्थ म्हणजे काय मुलांनो, माहिती का तुम्हाला? हो. सांगा बरं. अपोजिट वर्ड. ऑपोजिट वर्ड्स, व्हेरी गुड. विरुद्ध अर्थ म्हणजे उलट अर्थाचे शब्द. आता पहिला शब्द काय आहे बघा, चढणे. उतरणे. उतरणे. चढणेच्या उलट आहे उतरणे, बरोबर. दुसरा शब्द काय आहे, मावळणे. मावळणे म्हणजे सूर्य मावळतो ना, म्हणजे सूर्यास्त होतो, त्याला म्हणतात मावळणे. मावळणे म्हणजे काय, मावळणीच्या उलट काय आहे सांगा, विरुद्ध अर्थ. सूर्य मावळतो आणि त्याच्या उलट काय, उगवणे. व्हेरी गुड, बरोबर, उगवणे. आता तिसरा शब्द आहे मऊ. मऊ म्हणजे कापूस कसा लागतो बघा आपल्या हाताला, मऊ मऊ, पण त्याच्या उलट काय असेल सांगा, मऊच्या उलट. कठीण, घाबरीत. कठीण, बरोबर, कठीण, टणक, कडक. चौथा शब्द आहे चांगला. चांगल्याचा उलट अर्थ काय आहे, चांगला. चांगला म्हणजे चांगला आहे, हा मुलगा चांगला आहे, त्याच्या उलट काय असतो अर्थ, वाईट. चांगल्याच्या उलट वाईट. आता शेवटचा शब्द दिसतो इथे बघा, भराभर. भराभर, भराभर म्हणजे भरभर, पटपट, त्याच्या उलट काय अर्थ येईल, हळूहळू. हळूहळू. खूप हुशार, छान. आता हे तुम्हाला उलट अर्थ समजले आहेत, हे लक्षात ठेवायचे हा. आता इथे प्रश्न दुसरा दिलाय बघा, खालील शब्दांना सर शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा. उदाहरणार्थ पिवळा. आता पिवळा ह्या शब्दाला सर शब्द जोडला तर काय तयार होतो, पिवळसर. आता तसंच आता तुम्ही तयार करायचंय हा. काळा. काळासर. काळासर, काळसर येणार, काय येईल इथे, काळसर. काळसर. हा. दुसरा शब्द काय आहे, निळा. निळासर. निळसर. 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 निळाच्या विरुद्ध निळाला सर शब्द जोडला तर शब्द येणार आहे निळसर. आता पुढील प्रश्न काय पहा बरं. तुम्हाला आवडीच्या
पाच हा खेळांची नाव सांगा. अरे वा, हुशार आहेस. तुम्हाला आवडणाऱ्या 5 खेळांची नावं सांगा. आता सांगा बरं, तुम्हाला आवडणारे खेळ कोणते कोणते आहेत? पतंग उडवान पतंग उडवणे, अजून आणि कोणतेही खेळ सांगू शकता तुम्ही जे तुम्हाला आवडतात हं. खो खो, खो-खो, छान. अजून भवरा, भोवरा. तुमच्या आवडीचे हां, लगोरी लगोरी. छान, छान. आणि बॅडमिंटन. आणि बॅडमिंटन. खूपच छान. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही खेळ लिहू शकता, सांगू शकता. आता ह्याच्या पुढील बघा प्रश्न काय दिसतोय आपल्याला? हे काही शब्द दिलेत बघा इकडे आणि वर प्रश्न काय लिहिलाय? हे शब्द असेच लिहा. म्हणजे तुम्हाला हे लिहायचेत शब्द. आपला पाठ संपल्यावर हे शब्द लिहायचेत. पहिला शब्द आहे, कोण वाचतंय बघू? वाचता येतंय का? झुडझुड, झुळझुळ. झुडझुड, झुळझुळ छान. दुसरा शब्द रीड, रीळ बरोबर. नंतर तिसरा पिवळसर, पिवळसर बरोबर. पुढे पतंग, पतंग आणि शेवटचा शब्द आहे रंगीत, रंगीत बरोबर रंगीत. हे शब्द तुम्हाला वाचून लिहायचे आहेत. आता ह्याच्या पुढील प्रश्न बघा. प्रश्न 5वा खालील शब्द वाचा. आता हे पण तुम्हाला वाचायचेच शब्द. अगोदरचे शब्द कसं तुम्हाला वाचायचे पण आहेत आणि लिहायचे पण आहेत. आणि हे शब्द आहेत ते फक्त वाचायचे आहेत. चला तर वाचायला सुरुवात करूया. पहिला शब्द काय आहे? फडफड, पळापळ, पडापड, रडारड, रडारड, पडापड, फडाफड, मऊ मऊ. मऊ मऊ, वर वर, हा कड कळकळ, कडकड, कळकळ. नंतरची ओळ बघा. रडत खडत, रडत खडत, खडत. हसत खेळत, हसत खेळत, वाजत गाजत. वाजत गाजत. आता यामध्ये बघा सगळे शब्द तुम्हाला एकसारखे वाटतात. पळापळ, रडारड, हो पडापड आहे ना? हो सारखे सारखे वाटतात ना ते. मऊ मऊ, वर वर म्हणजे एकच शब्द परत आलाय बघा. मऊ मऊ दोनदा झाला. वर वर 2 वेळा वर वर आलं. तसंच तिसऱ्या ओळीमध्ये आहे रडत खडत, हसत खेळत, वाजत गाजत म्हणजे एकसारखे शब्द दिसतायत हे. त्यामुळे हे शब्द वाचायचे आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा. आता इथे समान अक्षराने शेवट शेवटचा अक्षर कसं पाहिजे? समान. तर पहिला शब्द आहे मावळतीचा. आता मावळतीचा सारखाच शेवटी चा असलेला शब्द कोणता आहे कवितेमध्ये? मावळतीचा. त्याच्या पुढे आहे सेम अक्षर शेवटचं असणारं नदीकाठचा. नदीकाठचा. हा नंतरचा शब्द आहे बरोबर. बरोबरच्या सारखा शेवटचा अक्षर समान असणारा शब्द कोणता आहे कवितेमध्ये? भराभर आहे ना कवितेमध्ये. हो. आणि शेवटचा आहे रोवणी. ओढणी. ओढुनी. छान. बरोबर सांगितलं. रोवणी त्याच्यासारखा समान अक्षराने शेवट होणारा शब्द आहे ओढुनी. आता पुढे आहे बघा एका वाक्यात उत्तरे लिहा. आता एका वाक्यात उत्तरं तुम्ही सांगायची आहेत आधी आणि नंतर तुम्ही लिहायची आहेत. सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो? लाल पिवळा. लाल पिवळा बरोबर. लाल पिवळा. आता ढगावर लाल पिवळा रंग दिसतो. छान छान. एका वाक्यात उत्तर लिहा असं जेव्हा असतं तेव्हा पूर्ण वाक्यात उत्तर
सांगायचं आणि लिहिताना पण असं पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे, की सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो. आता दुसरा प्रश्न आहे, पतंग कोणासारखे तरंगतात? पतंग पक्षींसारखे तरंगतात. आकाश तरंगतात. बरोबर. पतंग पक्ष्यांसारखे, पक्ष्यांना कवितेमध्ये शब्द आलाय पाखरांसारखे. पतंग पाखरांसारखे तरंगतात. आता ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजली ना मुलांनो? हो. हो. कविता समजली सर्वांना? हो. हो. आता आपण काय करूया, मला वाटतं तुम्हाला सर्वांना कविता समजली, शब्द समजले, विरुद्ध अर्थाचे शब्द कसे लिहायचे ते समजलं आहे. तसंच समान अक्षराने शेवट होणारे शब्द ते समजले आहेत. आता आपण शेवटी मी तुम्हाला एक गृहपाठ देणार आहे आणि नंतर मग पुन्हा कविता आपण बोलूया हां. मी पुन्हा तुम्हाला कविता बोलून दाखवणार आहे. म्हणजे ती कविता तुमची चांगली पाठ होईल. आता बघा गृहपाठामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न सांगितले आहेत. सोपे आहेत प्रश्न. काय करायचं आहे तुम्ही? गृहपाठ व रंगवा पतंग हां. चित्र काढा व रंग पतंग उडणारे मुले बरोबर. तुम्हाला अक्षरातील लिहा हां. कविता करा. बरोबर. आता पहिलं जे दिलंय ना मी, चित्र काढा आणि रंगवा. तर कोणतं चित्र काढायचं? पतंग उडवणारी मुले. हे चित्र तुम्ही काढायचं आहे. आणि मी तुम्हाला दाखवलंय पण बघा, एक चित्र तिथे दाखवलंय, की तुम्ही अशा प्रकारे चित्र काढू शकता. अगदी असंच काढायचं असं नाही, तर तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या आवडीचं चित्र पतंग उडवताना मुलांचं काढू शकता. आणि त्यानंतर काय करायचं, तर ही कविता जी आज आपण शिकलो, पाहिली त्याचा अर्थ समजला, ती कविता तुम्ही सुंदर अक्षरामध्ये लिहायची आहे. सुंदर अक्षर काढायचं आणि घाई न करता व्यवस्थित लिहायची आहे. म्हणजे चुका होणार नाहीत तुमच्या. त्यामुळे प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द हळू-हळू कविता सुंदर अक्षरात लिहायची आहे. आणि काय करायचं, तर कविता पाठ करायची. मी जसं आता तुम्हाला कविता म्हणून दाखवली, गाऊन दाखवली, त्याप्रमाणे ही कविता तुम्ही पुन्हा घरी म्हणायची आहे, पाठ करायची आणि आपल्या आईजवळ म्हणून दाखवायची. आईला पण बोलून दाखवायची ही कविता. चला तर आता आपण परत एकदा ही कविता म्हणूया. आता मी एकदा पूर्ण म्हणून दाखवते हां. मग नंतर तुम्हाला पण म्हणायला सांगते. ठीक आहे? तर आता आपण परत एकदा ही कविता म्हणूया. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगास भेटायला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. मऊ मऊ वाळूत पाय रोवनी, देऊ झटका दोरा ओढुनी. पतंग जातील वर चढुनी, पंख नको त्याजला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. जशी पाखरे आभाळात, पंख पसरुनी तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. अशा प्रकारे सुंदर आवाजामध्ये, गोड आवाजामध्ये आणि मी जशी आता म्हणून दाखवली ना,
त्याप्रमाणे तुम्ही ही कविता पाठ करायची आणि म्हणून दाखवायची आहे. आणि अभिनय केला तरी चालेल हां. पतंग उडवण्याची ॲक्शन करायची आणि ही कविता म्हणून दाखवायची आहे. हो. त्याच्या मागे तुम्ही म्हणणार का ही कविता? हो. हां, चला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला, गड्यांचे पतंग उडवू चला. रंग ढगांवर मावळतीचा, रंगगडांवर मालंतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. परीवर किती मजेचा, झुळझुळ वारा नदी काठचा, झुळझुळ नदी काठचा. तुमच्या बाजूस डोंगर मळा, बाजूचा डोंगर मला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. रंग उडवू चला, गड्यांच्या पतंग उडवू चला. करू चला सुरुवात बरोबर, करू चला बरोबर. सोडा सोडा रीळ भराभर, सोडा सोडा रीळ भरभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर, पतंग चढावे हे वाऱ्यावर. ढगास भेटायला, ढगांचा भेटायला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देऊ झटका दोरा ओढुनी. पतंग जातील वरवर चढुनी, पतंग जाती बरोबर पंख नको त्याजला. पंख नको त्याचा. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला. जशी पाखरे आभाळात, पंख पसरुनी तरंगतात. दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला. खेळ किती चांगला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. पतंग उडवू चला. पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला. छान छान, सगळ्यांनी छान प्रयत्न केला आहे कविता म्हणायचा. तर आता ही चाल लक्षात ठेवायची आणि चालीमध्ये घरी आज पुन्हा पुन्हा ही कविता म्हणायची आहे, म्हणजे तुमची ही कविता पाठ होऊन जाईल. आणि ह्या कवितेमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत बघा, लक्षात ठेवा मध्ये काय सांगितलं आपल्याला, की कुठेही अवघड ठिकाणी चढू नका आणि रस्त्यावर धावू नका पतंग पकडण्यासाठी. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि खेळामुळे बघा ही खेळावर आधारित आहे, बरोबर. मग खेळाचे फायदे तर तुम्हाला माहित आहेत, भरपूर फायदे आहेत खेळाचे. खेळामुळे काय होतं, आपलं शरीर सुदृढ राहतं, शरीराला आपल्या व्यायाम मिळतो चांगला. त्यामुळे नेहमी वेगवेगळे खेळ खेळत राहायचे बरं का मुलांनो. नुसतं मोबाईलमध्ये सुद्धा खेळ खेळायचे नाहीत. आजकाल आपण काय करतो, मोबाईलमध्येच खेळ खेळतो आणि बाहेर खेळ खेळायला जात नाही. तर सर्वांनी वेगवेगळे खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे काय होतं, शरीर आपलं चांगलं राहतं, शरीराला व्यायाम मिळतो, आपल्याला चांगली भूक लागते आणि आपण निरोगी राहतो. त्यामुळे खेळाचं महत्त्व सुद्धा ह्या कवितेतून आपल्याला कवीने सांगितलं आहे. या कवितेचे कवी कोण आहेत? कोणाला माहिती आहे?
कोणाच्या लक्षात आहे बघूया? कवितेचे कवी पुराणिक. कवितेचे कवी आहेत अज्ञा पुराणिक. हे नाव सुद्धा लक्षात ठेवा हा मुलांनो. कारण कवितेचे कवी कोणीही कविता लिहिली, जे कविता लिहितात त्यांना कवी म्हणतात ना. मग त्या कवीचं नाव सुद्धा आपल्याला माहित असावं. तर आता ही कविता तुम्हाला सगळ्यांना आवडली का? हो मिस. येस. छान. आता ही कविता सगळेजण या कवितेवर स्वतःच्या मनाने तुम्ही अभिनय करून म्हणायची आहे आणि आज पाठ करायची कविता. आणि तुम्हाला चित्र काढायला आवडतं ना सर्वांना, म्हणून गृहपाठामध्ये सुद्धा चित्र काढायला दिलं आहे तुम्हाला. त्यामुळे सुंदर चित्र काढा आणि कवितेत पण बघा हे चित्र दिसतंय ना तुम्हाला कवितेच्या पानावर ते चित्र बघून काढलं तरी चालेल. आणि चित्र काढून आपल्या तुमच्या वर्गाच्या वर्ग शिक्षकांना हे चित्र दाखवायचं आहे, पाठवायचं आहे. जो आजचा गृहपाठ दिला आहे मी, तो तुम्ही त्यांना दाखवायचा आहे. काय-काय करणार आहे गृहपाठ सांगा बरं मला? गृहपाठ काय आहे बघा आजचा आपला? पहिल्यांदा चित्र काढायचं. सुंदर काढायचं आहे आणि सुंदर रंगवायचं आहे. सुंदर रंगवान आणि आहे. नंतर कविता सुंदर अक्षरात लिहायची आहे आणि पाठ करायची बरोबर. आणि काय करणार तुम्ही? कविता पाठ करणार. आणि जे हे शब्द वगैरे आहेत ना, मी तुम्हाला घेतलेत हे विरुद्ध अर्थाचे शब्द, अजून सर शब्द जोडून बनवायला सांगितलेत हे शब्द, ते शब्द लिहा. आता तुम्हाला सर्वांना समजतंय ना हे शब्द? 5 खेळांची नावं लिहा. हे शब्द बघून असेच्या असे लिहा. तुमच्या पाठ्यपुस्तकात कवितेच्या शेवटी बघा स्वाध्याय दिलाय, त्यामध्ये सुद्धा हे सगळं आहे. त्यामुळे हे शब्द बघून असेच्या असे लिहा, वाचण्याचा प्रयत्न करा. हे शब्द पण आहेत बघा, ते सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, वाचायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे. तसंच कवितेमध्ये समान अक्षराने शेवट होणारे शब्द मी तुम्हाला सांगितले आता. ते सुद्धा तुम्ही काय करायचं, बघून लिहायचे आहेत. आता उत्तरं सर्वांना समजली ना, काय उत्तरं लिहायची आहेत. त्यामुळे हा गृहपाठामध्ये हा सुद्धा अभ्यास करायचा. तसंच एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये सुद्धा तुम्ही छान उत्तरं दिली हां मुलांनो. तर ती उत्तरं अशीच्या अशी पूर्ण वाक्यात लिहायची आहेत. नुसता एक शब्द लिहायचा नाही. आणि या प्रकारे हे 2 प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत. आणि पाठ पण करून ठेवा. आणि शेवटी जो हा गृहपाठ मी दिला आहे, तो सुद्धा आवडीने करायचा आहे. चला तर आता मुलांनो, आता मला असं वाटतं की तुम्हाला हे सर्व समजलं आहे. कवितेचा अर्थ समजला, कविता समजली. कविता आवडली सर्वांना? हो. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबूया. धन्यवाद मुलांनो.